दुसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा 302 ओवी काल संपली. ती ओवी अशी आहे, तैसींद्रिये अपयते होती, जयाचे मणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. भगवान ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, प्रज्ञा विकसित झाली म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट हा वाढला असं त्याच वेळेस समजायचं की ज्या वेळेस स्वतःचे इंद्रिय मन हे स्वतःच्या ताब्यात असतं. केव्हाही कासवासारखं, आपण काल सगळे उदाहरणं दिली, कासवासारखं कासव जसे आपले इंद्रिय पाहिजे त्यावेळेस बाहेर काढतो आणि पाहिजे तेव्हा आत घेतो, तसंच जुळलं पाहिजे. आणि मी असं म्हणालो, जैनांचे तीर्थंकर असो, शुकाचार्य असो, भगवान शंकराचार्य असो, यांचं सर्वांचं जितेंद्रिय म्हणजे शेवटी पूर्ण इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, हे सगळं ज्याच्या ताब्यात असतं त्याचीच प्रज्ञा म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट वाढला असं समजायचं. म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट वाढण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी मी जे काल म्हणालो, त्यासाठी स्वतःच्या पूर्ण इंद्रियावर ते ताबा पाहिजे, विकारावर ते ताबा पाहिजे, कामवासनेवर ताबा पाहिजे, खाण्यापिण्यावर ताबा पाहिजे, तरच काही शक्य आहे, नाही तर काहीही उपयोग नाही. 59 भगवद्गीतेचा श्लोक, विषया विनिर्वर्तन्ते निराहारस्य देहिना, रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. उपवास करणारे, आहार न घेणारे, शब्दस्पर्शादी विषय रस वर्ज करून पूर्ण निवृत्त होतात, निर्विषयी होतात, पण विषयांचा स्वाद नाहीसा होत नाही. या स्थितप्रज्ञाचा तो विषय रसही अविकंप आत्म्याचा अनुभव घेऊन निवृत्त होतो. बाप्पासाहेबांचं समगीत ह्या श्लोकावर, योगे राही निराहारी, रसे रसवर्ज करी, त्यात जरी स्वाद उरे, आत्मदर्शनी तो सरे. ओवी माऊलींची. अर्जुना आणि कही एक, सांगे नायके कवतिक, जे विषया ते साधक त्यजिती नियमे. अर्जुना आणि कही एक, सांगे नायके कवतिक, जे विषया ते साधक त्यजिती नियमे. अर्जुना, आता आणखी एक आश्चर्य सांगतो, लक्ष देऊन ऐक. महायोग विज्ञानी बुद्धियोगाचे जे उपासक आहेत ते योगिक नियमाप्रमाणे पंचभूतात्मक पंचज्ञानेंद्रियांच्या विषयाचा त्याग करीतात. योग दीक्षित शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांना योगयुक्तीने थोडे थोडे आवरू शकतात, पण केवळ भावना व हट्टाने आवर अशक्य आहे. जे 28 लक्षणं सांगितली काल, प्रत्येक ओवीतनं लक्षणं यायलेत समोर. तेच लक्षणं जी मी सांगितली होती या प्रत्येक ओवीमधून येत आहेत. अर्जुना आणि कही एक, सांगे नायके कवतिक. एक कौतुकाची गोष्ट भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना, मी तुला सांगतो, जे विषया ते साधक त्यजिती नियमे. योगिक नियमाप्रमाणे पंचभूतात्मक पंचज्ञानेंद्रियांच्या विषयाचा त्याग करीतात. ज्ञानयोगामध्ये, बुद्धियोगामध्ये साधनारत झाल्यानंतर पूर्णांशाने आपण परिपूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी शिल्लकच राहतात असं म्हटलंय. पैकी तुम्ही कशा कशाला आवर घालू शकाल?
अखंड समाधी ध्यानावस्थेमध्ये असाल, व्यवहार करत असतानाही समाधी लागत असेल आणि अखंड तुम्ही साधनारत जरी योगारूढ जरी असाल तरीही काही गोष्टींना योगयुक्तीने तुम्ही आवर घालू शकता. नंबर 1 शब्द, कानाने ऐकणं. शब्द कानाने ऐकणे, शब्द, स्पर्श, त्वचेनी हाताने कोणाला स्पर्श करणे टाळू शकतो आपण. काही योगयुक्ती आहेत. शब्द, स्पर्श, रूप. ठीक आहे, डोळे झाकले रूप बंद होईल. शब्द, स्पर्श, रूप, रस. जिभेमध्ये स्वाद घेण्याचं एखाद्या वेळेस ठीक आहे पण टाळतो. आज एकादशी, अन्न नाही खायचं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि गंध म्हणजे श्वास नाकातला. हे जे विकार आहेत, हे विकार एखाद्या वेळेस योगयुक्तीने आवरल्या जातात. 2 प्रकार आहेत पहा आवरण्याचे, शम आणि दम. शम आणि दम. दम हा असा प्रकार आहे की दाबायचाच. नालीमध्ये घाण येत चाललेली आहे, एक दगड खुंटी म्हणून ठोकून द्यायचा. दमन करणे बळजबरीने. विद्यार्थी अभ्यासात लक्ष लागत नाही, आई आणि वडील म्हणतात बसलोच पाहिजे, दॅट इज दमन. नाही आज जेवायचंच नाही, भूक लागली तरी दमन. हे दमन झालं. शमन आणि दमन. योगयुक्तीने इथे योगयुक्ती दिलेल्या नाही आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीत योगयुक्ती नाही दिली, ती गुरु हृदयात असते. काही योगयुक्तीने आपण ह्या 6 इंद्रियावर ते कंट्रोल करू शकतो. म्हणजे 6 विषयांवर ते कंट्रोल करू शकतो, विषयांचा त्याग करू शकतो. ठीक आहे, टी व्ही नाही पाहायचा, काही नाही करायचं, काही वेळेस आपण करू शकतो. काही युक्ती आहेत त्याला, त्या युक्त्यांचा आपण वापर करू शकतो. अर्धवट ओवी आहे, थोडी पुढची घेतो. श्रोतादींद्रिये आवरिती परिरसन नियमन करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी ये. कर्ण, त्वचा, नेत्र, घाण या इंद्रियांना आवरतात, पण जिभेवर मात्र ताबा घेऊ शकत नाही. मी म्हटलं ना, कानाने ऐकायचं नाही, ठीक आहे, आपण जाऊन एकांतात बसू, आवाज नको, काही नको, असंही होऊ शकतं. त्वचा, स्पर्श करायचा नाही. काही लोक पाया पडू देत नाहीत, स्वतःही हात लावत नाहीत कोणाला, काही नाही, ठीक आहे, तेही तुम्ही टाळू शकता. काही नियम आपण लावून, ठीक आहे, आम्ही कोणालाही स्पर्श करणार नाहीत, नियम झाला. पण ह्या लोकांनी त्याला धर्माचं रूप दिलं, पुण्याचं रूप दिलं, असं नाही. असा तो प्रकार नाही की तुम्ही कोणाला स्पर्श करत नाहीत म्हणजे तुम्ही पुण्यवान झालात, असं नाही. आणि कोणाला स्पर्शही करू देत नाहीत म्हणून ते पुण्याचा ठेवा तुमच्याकडे आला, हेही खोटं आहे. अर्थ एवढाच आहे, एखाद्या वेळेस त्याची घाण किरणं असतील तर आम्ही त्यापासून दूर आहोत, एवढाच अर्थ आहे. पण किरणांचं जरी महात्म्य म्हटलं तरी आपला ऑरा हा आपला ऑरा जवळपास 3 फुटापर्यंत तरी असतो. 3 फूट ते 7 फुटापर्यंत काहींचा ऑरा, आभामंडल असतं. आणि सिद्ध पुरुषांचं काही किलोमीटरपर्यंत असतं. आता सायन्स म्हणतंय तसं. आता हे आभामंडल खरं स्पर्श आभामंडलाचं आहे. सत्संग त्याला म्हणतात.
ज्याचं आभामंडल खराब असेल त्याच्या संगतीत आपली बुद्धी भ्रष्ट होते. आपलं आभामंडल वीक असेल, त्याचं थोडं दुष्ट भावाचं मंडल जास्त स्ट्रॉंग असेल, आपल्यावरती परिणाम करून जातं. खरा जे स्पर्श आहे हा आभामंडलाचा आहे, हा किरणांचा आहे, भाव किरणांचा आहे, दुष्ट किरणांचा आहे, दैवी किरणांचा आहे. पण तुम्ही कोणाला स्पर्श केला किंवा न केला त्याच्यात फारसा फरक पडत नाही. कारण आभामंडलांची किरणं एक दुसऱ्यावर टक्कर घेतच असतात. तो विषय लांबवत नाही. पण करणं ठीक आहे, नाही ऐकलं आम्ही, गाणं बंद केलं, टेप रेकॉर्डर बंद केलं, ज्ञानेश्वरी बंद केली, ऐकणं बंद केलं. आपण म्हणतो ना आता कोणी बोलू नका, मला शांत राहू द्या. ठीक आहे, ऐकणं आपण थोडा काळ बंद करू शकतो. नेत्र पाहण्याचं आपण थोडंसं डोळे झाकून पडलो, बंद झालं. घ्राण नाकानी वास घेण्याचं एखाद्या वेळेस आपण बंद करू शकतो. पण माऊली म्हणतात जिभेवर ताबा घेऊ शकत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण ही आहे साधकांची चर्वनळी तरपाल. जीभ कंट्रोलमध्ये आली, साधिता पोटोबा भेटतो विठोबा. बापासाहेबांनी लेख लिहिला होता जो आपल्याकडे आज नाही. पोट साधलं की विठोबा साध्य होतो. पोट बिघडलं, नरक आणि स्वर्ग त्याच्यावर अवलंबून आहेत, मोक्ष आणि स्वर्ग त्याच्यावर अवलंबून आहे. रसना जीभ ज्याच्या ताब्यात नाही आणि बुद्धियोगामध्ये तुम्ही पात्र झालात, वरपर्यंत गेलात, तर बुद्धियोगामध्ये शेवटी जरी पात्र झालेला असाल, जरी तुम्ही उंच गेलेला असाल, तरी जीभ कंट्रोल राहील हे खरं नाही. म्हणून भक्तीची जोड आहे. काही गोष्टी कंट्रोलमध्ये नाहीत आणि म्हणून मोठमोठ्या सत्पुरुषांनाही भोगावं लागलं. भगवान गौतम बुद्धासारखा महापुरुष विश्वसंचारी झाला नाही, ज्यांनी जपान, ब्रह्मदेश, चीन ह्या देशांमध्ये बुद्ध धर्माची पताका नेऊन उभी केली. त्या काळात त्यांच्या शिष्यांनी आणि त्यांनी, आणि योग विभव भांडार प्रचंड होतं, सामर्थ्य तपाचं प्रचंड होतं. पण ह्याही स्वामींना, ह्या दैवी शक्तीच्या स्वामींना शेवटी 10 वर्षापर्यंत रक्तांची डिसेंट्री होती. बुद्धांचे हाल झाले सायन्सचे नियम नाही पाळल्या गेले म्हणून, असं वाटतं. ज्यावेळेस का नॉन व्हेज खायचं नाही हे बंधन आहे, ते पाळलं नाही, गुरु डायरेक्ट मिळाला नाही, त्यामुळे काही कन्फ्युजनमधल्या गोष्टी आल्या. क्षत्रिय कुलातले होते, राजे होते आणि नॉनव्हेज कंप्लीट खात राहिले. नॉनव्हेज हे शेवटी असुरी प्रवृत्तीचं भाग आहे. आपण त्याच्यावर आता बोलणार नाहीत, कारण तुम्हाला खूप माहिती आहे आणि आपण येणार आहे तो हळूहळू विषय, तसे आपण बोलू. चर्वण तर्पण त्याच्याने करता येत नाही. चर्वण तर्पण ह्या साधू संतांना फार कमी माहिती आहे. म्हणून झालं काय की रक्ताची डिसेंट्री लागली आणि रक्ताच्या डिसेंट्रीत ते बुद्ध होते म्हणून टिकले. सर्वसाधारण माणूस 3-4 महिन्यात संपला असता. 10 वर्ष सहन केलं, ते बुद्ध होते म्हणून सहन झालं. पण सायन्सनी माफ नाही केलं, नाही माफ करत सायन्स. पण भोळेपणा, भोळ्या दृष्टी, वेडेपणा, अंधसमजुती, अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे.
सायन्स कोणालाही माफ करत नाही. आणि म्हणून बुद्ध गेले होते कुठपर्यंत? ज्ञानयोगापर्यंत, बुद्धियोगापर्यंत. तिथेही त्यांना खाली थोडंसं की यावं लागलं, रसना कंट्रोल झाली नाही असं म्हणा. भगवान महावीर 12 वर्षाच्या साधनेमध्ये 360 दिवसच जेवले, म्हणजे 1 वर्ष जेवले, 11 वर्ष उपवासी होते. उपवास केला नव्हे, गरज पडली नाही अन्नाची. पण नंतरचा कालखंड असा फार प्रकाशात नाहीये की महावीरांना देखील शेवटच्या क्षणी 6 महिने रक्ताची डिसेंट्री होती. यांना 10 वर्ष होती बुद्धांना, यांना 6 महिने होती. कुठेतरी गणित खाण्यापिण्यातलं चुकलंही असेल नंतरच्या काळात, जे सायन्स कळू शकलं नाही. पण हे घडलं, सत्य स्वीकारावं लागतं. आणि म्हणून याचं कारण गुरुपरंपरेतून समजायला पाहिजे होतं, ते नाही समजलं. नंबर 2, सायन्स कोणी सांगितलं नाही. आणि नंबर 3, रसना शेवटी वैराग्य किंचितही कमी झालं तर रसना कंट्रोल होत नाही. कारण त्याला एक आलंबन लागत असतं, प्रेम लागत असतं, त्याला एक भक्तीची जोड लागत असते. आणि म्हणून सर्व इंद्रियावर ते ताबा होतो शिवाय जीभ. आणि म्हणून आजही साधक परेशान असतात की जीभ कंट्रोलमध्ये नाही. जगामध्ये एकच इंद्रिय खराब आहे, ते म्हणजे जीभ. विचित्र आहे, केव्हाही आपल्याला दगा देऊ शकतं. फार कठोरतेने पालन करणारे त्याच्यात सक्सेस होतात. आणि म्हणून जीभ हे एक इंद्रिय एक्सेप्शन म्हणून दिलेलं आहे की जे कंट्रोल होऊ शकत नाही. अर्जुना, भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत, श्रोतादींद्रिये आवरिती, तिथपर्यंत आवरले जातील. परिरसने नियमन करीती. रसना ताब्यात कशी असावी, जीभ ताब्यात कशी असावी, त्याचं कंट्रोलिंग होत नाही. म्हणून आपण कंट्रोल करण्याकरिता चार्वंतर पण म्हटलंय. आपण खाऊच नका म्हटलेलं नाही, निराहार राहा म्हटलेलं नाही. कसं खावं असं म्हटलेलं फक्त आहे. कशा पद्धतीनं खावं हा नियम पहिल्यांदा मोदीजी महाराजांनी दिला. बाबासाहेबांचे गुरु मोदीजी महाराज, त्यांनी हा नियम दिला आणि आपण तो स्वीकारला. त्याचे परिणाम आहेत. हा नियम आहे, चर्वंतर पण हा नियम आहे. आणि हे नियमन जर केलं तरच रसना कंट्रोलमध्ये येते. आणि ज्यांची रसना ताब्यात नाही तो साधक घेऊ नये असं माऊली एका ओवीत सांगतात. जो रसनेचा अंकिला, मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. जो रसनेचा अंकिला, ज्याची रसना ताब्यात नाही आणि जी मागते तसे लाड पुरवत जातो हा. मग सवेची निद्रे विकिला, खूप खावं लागतं, लगेच झोपावं लागतं. तो नाही येथ म्हणितला अधिकार्या, त्याला अधिकार प्रवेशाचा नाही आहे. नो एंट्री बोर्ड लावून टाकावा. नो एंट्री बोर्ड. ताबा घेऊ शकत नाही, जिभेवर ताबा घेऊ शकत नाही. ते दीक्षित असले तरी शक्ती भक्ती युक्तिहीन असतात, कारण त्याने युक्ती माहीत नाही. कसं करावं ही युक्ती आहे. म्हणून आपण चर्वंतर पण सांगितलं. त्यासाठी भक्ती लागते. नाही मी नाही खाणार म्हणजे नाही खाणार. आपली एक साधिका 1 महिन्याच्या देहशुद्धीच्या प्रयोगासाठी, ही संगीता लहाणे आणि ती स्मिता भोकरे ह्या आल्या होत्या. दोघीजणींनीच प्रयोग केले.
1 महिना अगदी काही शेंगदाण्यावर, काही दिवस काही नाही ताकावर, असे सगळे प्रयोग झाले तरी देहशुद्धी पूर्ण 30 दिवसात झाली नाही. ह्या मुली असून इतका कोठा खराब होता. तिला म्हणलं आता तू जा, घरची लोक वाट पाहतील. घरची आई बोलवत होती. ती म्हणाली नाही मी थांबते, माझा कोठा एकदा क्लीन झाला पाहिजे. म्हणलं आता नाही, तू जा. नंतर डॉक्टर परतानींकडे जेवायला होतं, ती काहीच खाल्लं नाही. म्हणलं आता माझ्यासमोर खाऊन दाखवा, तुम्हाला हे पचतं. 4 दिवस मी उपवास सोडायला लावला. तिने खाल्लं नाही फार. मी म्हटलं तू खाऊन दाखव ना. मला एक शब्द वापरला, फार महत्त्वाचा आहे साधकाच्या दृष्टीने. असं खाल्लं, कारण म्हणलं इतकी रोड झाल्यानंतर आई वडील काही म्हणतील म्हणून तू पाहिजे तर थोडं खा. तिने मला एक शब्द वापरला, पुन्हा देह खराब होईल ना. म्हणलं हो. म्हणजे इतक्या कष्टाने ज्यावेळेस मी हे सगळं मिळवलं आहे ते सहज रीतीनं घालवावं असं मला वाटत नाही. मी काही बोललो नाही. लक्षात घ्या, इतक्या कष्टाने प्रयोग केल्यानंतर हा देह मी इतका शुद्ध केला, तो सहज रीतीने मी घाण पुन्हा करू, मला नाही वाटत असं करावं. काय सुंदर वाक्य आहे. हे सगळ्यांसाठी कोरावं. ही योग युक्ती आहे, ही भक्ती आहे. त्या प्रयोगावरतीची श्रद्धा आहे, कष्टाचं मूल्यमापन आहे, ईश्वराने दिलेल्या देहाचं असेसमेंट आहे, श्वासकोठ्यांचं मूल्य आहे. ईश्वरीय साम्राज्यात जे क्षण मिळालेले आहेत आपल्याला दुर्मिळ आणि दिव्य, त्या क्षणांची किंमत आहे. अशी भावभक्ती त्या प्रयोगामध्ये जर असेल, श्रद्धा असेल, माणूस गडगडत नाही खाली. असं पाहिजे. आणि याच्यासाठी भक्तीची, प्रेमाची जोड दिल्या गेली पाहिजे. मग भक्ती का आवश्यक आहे? ज्ञान योगानंतरही भक्ती योग जरुरी आहे. भक्ती म्हणजे टाळण मृदंगण चिपळ्यान असं नाही. भक्ती म्हणजे ते प्रेम, त्या साधनेवर ते असणार. म्हणून विद्यार्थ्यामध्ये देखील एक भक्ती पाहिजे म्हणालो मी काल, की त्या विषयावर ते प्रेम आहे. ते डिग्री मिळणार त्याच्यावर ते प्रेम नाही, त्या विषयावर ते प्रेम. म्हणून साधनेवर ते प्रेम, साधनेवर ते भक्ती, साधनेवर ते विश्वास हा पाहिजे. नाही तर मोठे तुम्ही त्या उंचीवर जरी गेलात तरी खाली पडू शकतात. हे अगदी सायन्स सांगून दिलेलं आहे. श्रोतदींद्रिये आवरिती परिरसने नियमन करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी ये. ते साधक हजारो प्रकारांनी विषयाच्या तावडीत सापडतात. तेव्हा अयोगी साधकाबद्दल अबोल असलेले बरे. म्हणजे सिद्ध पुरुष देखील खाली पडू शकतो रसनेमुळे. तर सर्वसाधारण माणसांची तुलना न केलेली बरी असं म्हटलेलं आहे. आम्हाला जमत नाही, आम्हाला जुळत नाही, आमच्या बापाने कधी केलं नाही, आज्याने ते बिलकुल केलं नाही, त्यांचं इथे काही नाही. समजतच नाही, प्रेम नाही. ते हजारो, एक विषय रसना जर संपली तर हजारो विषयांच्या रोगांच्या तावडीत सापडतात असं म्हटलंय. त्याच्यावरूनच सगळं खाली पडण्याचं भांडार सुरू होतं. जैसी वरवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे निनाश निपजे तया वृक्षा. जैसी वरवरी पालवी खुडीजे, वरवरची पालवी तुम्ही खुडली, झाड आहे आणि वरच्या फांद्याची पालवी फक्त खुडली, आणि मुळी उदक घालीजे. काय सुंदर वाक्य आहेत, काय उदाहरण दिलेलं आहे माऊलीने. अरे वरची पालवी खुडली, पानं जरी खुडून टाकले पण मुळाला तुम्ही पाणी घालतायत ना, म्हणजे ती पालवी पुन्हा फुटणार आहे.
पहा पहा झाडाची पालवी आहे मी खोडून टाकली, अरे पण पाणी घातलं ना झाडाला, ती पुन्हा येणार. म्हणजे जरीही रोग, जरी तुम्ही निरोगी काया ध्येयशुद्धीच्या प्रयोगांनी करून घेतली, पण पुन्हा ते उदक जर घातलं रसनेचं, तर पुन्हा ती पालवी येणार. आणि सरळ सांगतात, काय खरं आजकाल बिघडलं बरं का आमचं. जैसी वरवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाश निपजे तया वृक्षा. हा विषयरूपी वृक्ष कसा संपेल, कारण मुळात तुम्ही पाणी घालतायत, विषय वासना वृद्धिंगत होत आहेत. एक रसना सोडल्यानंतर त्याच्या मागे विकारांचा उद्भव होतो. तमोगुणी झाड पोळ्या जर आपण गिळल्या, म्हणजे तमोगुणी अन्न खाल्लं, जाड म्हणजे जडत्व, आणि ते जर आपण खाल्लं तर राग द्वेष लोभ मद मोह मत्सर निर्माण होणारच. कोणी म्हणतं आम्हाला फार राग आहे, का नाही राहणार, अन्न तसं खाताय ना, अन्न राग येण्याचंच खातायत, जाईल कुठे तो राग. आणि म्हणून राग जावा किती जरी प्रयोग केला तरी होणार नाही, कारण उदक तुम्ही घालायला रोज राग निर्माण होण्याचं प्रोडक्शन फॅक्टरी आहे. रोज पाणी घातल्यानंतर रोज प्रोडक्शन फॅक्टरी होईल. तुम्ही वरवरची पालवी खुडता, चला 4 लोकात नाही रागवायचं, पण घरी गेलं की सणकवलंच बायकोला. रागावू नये असं नाही म्हटलेलं आहे, पण राग किती आतमध्ये भिनावा, टेम्पररी रागवावं लागतं. कालच मी विषय मांडला होता. पुन्हा याचा अर्थ असा नाही आहे की आपण सगळं हे करावं, व्यवहारी माणसं आहोत, पण राग किती भिडून घ्यावा आतमध्ये, किती जाळून घ्यावं स्वतःला, याची एक लिमिट आहे. म्हणून मुळी संपवलं पाहिजे उदक घालणं. तरी कैसेनी नाश निपजे तया वृक्षा. नाश होणार नाही त्या वृक्षाचा विषयरूपी. तो उदका चेणी बळे अधिके, जैसा अडवेणी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. ते झाड पाण्याच्या बळामुळे ज्याप्रमाणे आडवे तिडवे अधिक विस्तार पावते, त्याप्रमाणे जिभेच्या द्वाराने जे जे विशेष सेवन केले जातात त्यानुसार मनबुद्धीचे पोषण होते. जसे अन्न व पाचन असेल तसे रक्त व मनबुद्धी अहंकार असतात. ज्या प्रकारचं तमोगुणी अन्न खाल्लं तमोगुणी मन म्हणेल, रजोगुणी अन्न खाल्लं रजोगुणी म्हणेल, सत्वगुणी खाल्लं सत्वगुणी म्हणेल. पण सत्वगुणी अन्न आहे, पण तमोगुणी युक्त रीतीनं खाल्लं, जाडजाड पोळ्या तुकडे गिळले, तर ते सत्वगुणी अन्न तमोगुणी झालं. आणि तमोगुण झाल्यानंतर ते मनही तमोगुणी होईल, ते मनही रजोगुणी होईल. विकार जाऊ शकत नाही. किती साधना करा, किती उंच जा, पुन्हा तुम्ही खाली पडणार. म्हणून साधू संतांना देखील ज्यावेळेस तुम्ही रागात पाहिलेलं आहे, राग येताना पाहिलेलं आहे, थोड्या थोड्या गोष्टीवरती देखील रागावलेले दिसलेले आहेत. कारण शोधा. अर्थात काही साधूंना तर रागवण्याकरिता पासपोर्ट दिला होता. महर्षी दुर्वासा, महर्षी विश्वामित्र. त्याचं कारण काही घडवून घ्यायचं होतं म्हणून त्यांना राग आले. काही घडवायचं, काही दाखवायचं जगाला. काहींच्या कल्याणासाठी राग यावा लागतो. महर्षी भृगुनी तर लाथ मारली विष्णूंच्या छातीवरती. लाथ काय सामर्थ्य, पण भगवंताच्या छातीवरती लाथ मारू शकतात. काय तेज असेल, काय तपस्या असते, आणि सहन करतात प्रभू. लागलं तर नाही ना म्हणे, माझी पोलादाची छाती आहे आणि तुमचं कोमल पाय आहेत, इजा तर नाही झाली. प्रभू किती सहन करतो भक्तांचं. पण त्या भक्तांचं नाही तर आपणही मारायला गेलो तर नाही जमणार. तो उदका चेणी बळे अधिके, जैसा आडवेणी अंगे फाके,
तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. ज्या पद्धतीनं अन्न खाल्लं त्या पद्धतीनं मन तयार होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जाडजाड पोळ्या तसेच जर गिळल्या तुकडे करून आणि अभ्यासाला जर लागले, स्वप्नात अभ्यास विसरून जावा, जागृतपणी तर नाही. कुठेतरी ढकलम पास, कुठेतरी कॉप्या, कुठेतरी चिटिंग आणि कुठेतरी पासिंग, बस एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं, बाकी विसरून जावं. मी सतत हाही सांगतो. आणि साधना मार्गातल्या साधकांनी विसरून जावं साधना. साधनेला ती शक्ती बसूच देत नाही. विकारी अन्न जर तुम्ही पोटात टाकलं तर निर्विकारी शक्ती तुम्हाला बसू देत नाही, नाही बसू देत. 1 तासाच्या वर तुम्ही साधना करू शकणार नाही. पोटात जर गडबड असेल, लॅट्रिन साफ झाली नाही, त्या दिवशी तुम्हाला ती शक्ती साधना करू देत नाही. म्हणून अनेक साधकांना वाटतं की पहिल्यासारखी साधना होत नाही. त्याचं कारण रसना, अंधार असेल किंवा उजेड असेल. दैवी शक्ती संडास छाप शरीरात थांबत नाही. ज्यांनी गटारगंगा आपलं शरीर करून टाकलेलं आहे आणि संडासमय वातावरण आहे आतमध्ये शरीरामध्ये, देव मंदिरातला देव प्रगट कसा होईल, कसा होईल? एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस हटे. हे जीवनाचे हे न घटे येणे बिन. जसे श्रोत्र त्वचा नेत्र व घाण या इंद्रियांचे विषय तुटतात, तसे रस हा जिभेचा विषय हट्टाने आवरून तोडता येत नाही. कारण खाण्यापिण्यापासून जगणेच घडणार नाही. आणि जिभेवर ताबा झाल्यापासून प्राणेंद्रिय जे होत नाही व त्यापासून निर्विषय आत्मसिद्धी होत नाही. पण इथे भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हट्टाने तोडायचं म्हटलं तर तुटत नाही. जैन धर्मामध्ये, काही साधनेच्या लोकांमध्ये, काही आपल्याकडे देखील वैष्णव धर्मामध्ये हट्टाने तोडल्या जाण्याचे काही प्रयोग आहेत. ज्ञानेश्वरांना आणि भगवान कृष्णांना हे मान्य नाहीत. 40 दिवसाचा उपवास करायचा, आज भरपूर खायचं आणि उद्यापासून उपवास करायचा. भूक लागते बरं. सायन्स काय? भूक लागल्यानंतर खायचं. भूक लागूच नाही हा प्रयोग केला का? नाही. मग भूक लागल्यानंतर खाऊ नये का? सायन्स काय म्हणतं? खाल्लं पाहिजे. आणि तुम्ही अट्टहासाने ते नाही खाल्लं तर गडबड होऊ शकते, डिसऑर्डर होऊ शकतं. म्हणून अनेक लोक 40 दिवसाच्या उपवासामध्ये मी सलाईन लावलेले पाहिलेले आहेत. जैन धर्माचे उपवास चालतात त्यावेळी सलाईन कशा करता? उपवास सहन होत नाही. कोणी सांगितलं करायला? आणि आत्म्याला तुम्ही त्रासच दिला ना, जीवात्म्याला त्रास झाला ना, आणि जीवात्म्याला जर त्रास झाला असेल तर तुम्ही आत्मघात केला. किती सायन्स सूक्ष्म आहे, आध्यात्मिक सायन्स. कधी समजावं जगाला? महावीरांनी अन्न त्याग केला नव्हता, अन्न त्याग झाला होता. खाऊच वाटलं नाही. आपल्याकडचा मेडिकलचा मुलगा सुहास मोंडे, याचं मी 2-3 याच्यामध्ये सारखं सांगत चाललेलो आहे. 24 तास जागला म्हणजे झोप नाही लागली का? नाही लागली. खाल्लंही नाही. कधीतरी एखादा सामोसा खायचा म्हणायचं, मी काही खात नाही. फार कमी आहार त्यांनी खाल्ला पूर्ण 3-4-5 वर्षात. कोणाला समजू नये म्हणून कोणाला सांगितलं नाही. फक्त मला सांगताना मावशीने ऐकलं, निलिमा वाघमारेंनी, त्याच्या बाकी नाही कोणी ऐकलं. तो मला भूकच लागत नाही आणि झोप 3.5 तासाच्या वर लागत नाही.
परफेक्ट प्रयोग आहेत. काय उंची वाढली त्याची. सर्वांनी बोध घेण्यासारखा विषय. ज्ञानेश्वरी न ऐकता अंगात पूर्ण उतरून टाकली आणि तुम्ही ऐकतानाही उतरत नाही, अनुभवाला येत नाही. शोकांतिका आहे. एक एक प्रयोग त्यांनी 100% गिरवला. 99.99 100%, मोर दॅन 100. तो गोल्ड मेडलमध्ये सारखा येतोय आणि ह्यावेळेसही काही कमी नाही राहणार. सांगण्याचा उद्देश काय की बळजबरीनं विषय त्याग होत नाही. आणि करायला गेलं तर प्रत्याघात जन्य दुःख भोगावे लागतात. त्याची ॲडव्हर्स परिणाम होतात. म्हणून युक्त्या आहेत. ज्ञानेश्वरांचे 4 येतात पहा आहाराविषयीचे. आहार तरी सेविजे परिमितुलेणी मापे मविजे, मोजक्या मापाचं आहार म्हणून त्याला आपण त्यांनी प्रयोग दिला नाही, पण चरवंतर पण हा प्रयोग आपण सायन्सचा दिला, माऊलींनी गुप्त ठेवला. भगवद्गीता देखील कमी खावं म्हणते, तुकारामही कमी खावं म्हणतात, पण किती कसं कमी खावं हे कोणी सांगितलेलं नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, तुकाराम. युक्त आहार पाहिजे, कसा नाही सांगितलं. नंबर 2 मध्ये पुढे काय सांगितलं. भूकेने भूकची खावी तहानेने ताणची प्यावी अहोरात्र वावी मवावा वारा. भूक लागल्यानंतर भूक खावी, तहान लागल्यानंतर तहान प्यावी. म्हणजे भूक लागल्यानंतर अन्न नाही खायचं आहे, अन्नाकडे पाहून पोट भरलं पाहिजे आणि तहानेकडे पाण्याकडे पाहून तहान लागली पाहिजे. म्हणजे इथे पूर्ण अन्नाचा त्याग आहे. इथे अन्न युक्तीनं घ्यायला सांगितलेलं आहे. आता एक मधली ओवी येते. म्हणजे एकीकडे अन्न पूर्ण त्याग सांगितलेला आहे, एकीकडे युक्तीने घेण्याचं सांगितलेलं आहे. मग आम्ही सोडावं कधी. त्याच्यासाठी माऊली सांगते, इंद्रियेन कोंडी आहारातेन तोडी. इंद्रियांना कोंडू नका, दमन करू नका, आहाराला सोडू नका. लागत असेल आहार जरूर द्या, पण वैज्ञानिक रीतीचा अवलंब झाला पाहिजे. नसेल लागत तर घेऊ नका. नाही भूक खायचं नाही. त्यासाठी वैराग्य किती वाढलं पाहिजे, त्यावेळेस भुकीने भुकी खावी हा प्रयोग आहे. खाऊ न वाटणं वेगळं, कारण खावंसं वाटणं पण मन दाबणं वेगळं. भुकीची दम निघत नाही. अन्नाला वर्ज्य सांगितलं नाहीये, वैज्ञानिक रीतीनं अन्न खा म्हटलंय आणि इंद्रियांना कोंडू नका. पण ही रसना कंट्रोल झालीच पाहिजे. एक वेळ अशी आली पाहिजे साधकांच्या जीवनामध्ये, अन्न पाण्याशिवाय देह राहिला पाहिजे. निदान साधनेचा काही काळ व्यवहार जर करत नसाल आणि अखंड साधना असेल तर काही काळ असा क्षण आला पाहिजे जीवनात की भुकेने भुकेची खावी. भूक लागल्यानंतर अन्न खायचं नाही. म्हणजे चरवंतरपण हा प्रायमरी आहे आणि कळस भुकेने भूक खावी आहे. आणि मध्ये ज्या वेळेस भूक लागेल ते खा आणि न लागेल तर नका खाऊ, असा ती ओवी येते. इतका मोठा प्रवास आहे रसनेचा, इतका सायंटिफिक प्रयोग फक्त ज्ञानेश्वरांनी मांडला आहे, कोणी मांडला नाही. मग ज्याला जो तुकडा ज्याला भावला त्यांनी तसं केलं, पण प्रत्याघातजन्य दुःख भोगावं लागलं. म्हणून रसना कशी कंट्रोल करावी, हळूहळू, बळजबरी नको. बळजबरी केली आत्मघात ठरेल. विषय देऊन निर्विषयपणा पुन्हा एक पद्धती आहे जी मी 1969ला गिरवली होती.
लग्नाच्या पूर्वी. आणि मग 70ला लग्न झालं. आळंदीला 2 महिने होतो. त्यावेळेस निर्विषयकरण चिकित्सा बाप्पासाहेबांनी सुरू केली, मी आणि राठोड. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यावेळेस कुठलाही आवडीचा विषय द्यायचा आणि उलटी होईपर्यंत खायचा. उलटी झाली नको वाटायला लागलं की सोडायचं. म्हणजे त्याच वेळेस उलटी नाही आहे, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस खायचं. सारखा तोच पदार्थ. धपाटं आवडलं, सकाळी मग दुपारी धपाटं, संध्याकाळी धपाटं, दुसऱ्या दिवशी धपाटं, तिसऱ्या दिवशी धपाटं. जे जे आवडीचे पदार्थ आहे, कारण आसक्तीच त्या अन्नामधली तुटली पाहिजे, हा तो प्रयोग आहे. निर्विषय करणे, विषय देऊन निर्विषय करणे, ह्या साधना आहेत. बळजबरीनं आम्ही आंबा सोडलाय, दमन आहे. काही हुशार असतात, काही वडील गेले, आई गेली, वडिलांना कधी विचारलेलं नसतं, आईला तर बिलकुल विचारलेलं नसतं. पण आमचे आई वडील गेले जगाला सांगायला की आवडीचा पदार्थ आमचा होता तो सोडला. काही चालू असतात, न आवडणाराच सोडून देतात. आणि काही असतात दाखवण्याकरिता की नाही नाही वडील गेले ना, आम्ही आंबा सोडला, आमरस सोडला आहे. आणि खात असलेले लोक तर 1 वर्ष आता मनात मात्र पूर्ण रसना, आंबा खाऊ वाटतं आणि आपण देत नाही. असं नाही तोडायची आज्ञा आहे. तोपर्यंत खा, ज्या दिवशी रसना त्याग करील नको. रामकृष्ण परमहंस ते बायकोला, माता शारदा देवीला सारखे विचारायचे, आज काय केलं स्वयंपाकात, सांग, टेस्टी काय केलं, असं ते विचारायचे. एकदा शारदा माता त्यांची पत्नी म्हणाली की इतके तुम्ही मोठे सिद्ध पुरुष संत आहात आणि खाण्यावर तुमची एवढी वासना. लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं, हे बघ, ज्या दिवशी मी सुटेल ना त्यानंतर राहणार नाही बरं. ज्या दिवशी माझी अन्नावरची वासना संपेल त्या दिवशी मी राहणार नाही. एवढंच फक्त लक्षात घे. थोडी आसक्ती ठेवलेली आहे म्हणून मी आहे. एक क्षण आला तो की ताट आल्यानंतर रामकृष्णाने बाजूला सारलं, सगळं त्यागलं. खसकन झालं त्यांचं काळीज. शारदा माता म्हणाल्या, अहो खा, तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत, हे असं आहे तसं आहे. पाहिलं देखील नाही. म्हणजे झाली आता यांची वेळ जायची. नो अन्न नो आहे. सिद्ध पुरुषांना थोडी आसक्ती ठेवावी लागते. भगवान गौतम बुद्ध 6 त्या खीर दिल्यानंतर त्या झाडाखाली, बोधी वृक्षाखाली ज्यावेळेस बसले आणि समाधीतून खालीच उतरत नव्हते, 7 दिवस घाबरले सर्वजण. इंद्र आले, वरुण आले, चंद्र आले, सर्व देवी देवता आल्या, बुद्धांना खाली उतरवलं. तरी ते कित्येक दिवस बोलले नाही. खाली व्हा, खाली या, विषय द्या यांना, काहीतरी द्या खायला. जगाचं कार्य करायचं आहे, अजून जायचं नाही तुम्हाला वर. सिद्ध पुरुषांनी जर अटॅचमेंट सोडली ना तर जग संपलं. बाप्पासाहेबाला मोदीजी महाराजांनी आज्ञा केली होती, प्रतितत्वात राहा, अजून जगकार्य आहे. का नेहमी आकाश तत्वात जर सिद्ध पुरुष राहिला, संपला तो. तो कधी जाईल याचा नेम नाही आणि तुमच्या कामी येणार नाही. म्हणून
कुठे ना कुठे त्यांना अडकून ठेवलं पाहिजे. प्रेमात असो, कशातही असो, साधकात असो. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे गेली 20 वर्ष झाले मी माझं आयुष्य वाढवतोय फक्त तुमच्याकरता, आणि तुम्ही तयार होत नाहीये. मी कोणासाठी थांबलोय म्हणले इथे? काही का असेना, आमच्यामुळे का असेना, पण जीव अडकला होता. आणि मग समाधीचा निर्णय घेतला. ते अडकणं वेगळं आणि मुळात स्वतःहून अडकून घेणं वेगळं. या दोन्ही अडकण्यातला फरक आहे. परंतु हा प्रयोग कसा गिरवायचा, रसना हेच मेन आहे. रोगाचं कारण, स्वर्ग आणि नरकाचं कारण, आरोग्य आणि रोगाचं कारण, सगळं सगळं एक आहे. हे रसनेवर सर्व अवलंबून आहे. सगळे इंद्रियापेक्षा रसना हे मेन इंद्रिय आहे. म्हणून हट्टाने आवरून तोडता येत नाही. म्हणून आपल्याकडे उपवासांच्या पद्धती आहेत पहा. एकदम नाही, हरतालिका, हराळी वगैरे ठीक आहे. एरवी त्या हराळीवरून चालतही नाहीत, पण नंतर मात्र दुर्वा वाहतात. ठीक आहे समजा, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं एकच येते इथे की हरतालिका असेल, एकादशी असेल, 8 दिवसात 15 एखादा वार असेल, गुरुवार, लोकांनी पुण्याचं कर्म समजलं नाही, आरोग्याचं कर्म ते. तुमच्या त्या सोमवारच्या उपवासाचा कशाचाही संबंध फक्त आरोग्याशी घ्या, पुण्याशी नाही. उपवासाचा संबंध आरोग्याशी, पुण्याशी नाही. आणि म्हणून उपवास करण्याचे आपल्याकडे अनेक पद्धती दिलेल्या आहेत की हळूहळू सवय व्हावी. एक दिवसभर नाही खाल्लं, चला काय फरक पडतो, एका दिवसात 8 दिवसात नाही खाल्लं, अशा हळूवार पद्धती आहेत. पण आपण पहिल्या दिवशी जोरात खातो, त्या दिवशी खात नाहीत. आता तर उपवासाचे असे पदार्थ झालेत, ते न केलेला बरा. त्याची देखील डोसे निघालेत उपवासाची, इडली त्याची देखील निघाली. आता ज्यांनी कोणी हे काढलं ना, ते रडत बसले असतील. आता नसता दिला बरं झालं असतं. आपण त्या प्रयोगांची माती केली ती गोष्ट वेगळी. पुन्हा आपण फार तयार आहेत त्या बाबतीत. कुठल्याही प्रयोगाची त्या काढणाऱ्याला पश्चाताप वाटला पाहिजे, कुठून मला ही बुद्धी सुचली. म्हणून हट्टाने, बळजबरी नाही, हळूहळू साधना रत असताना मुठभर शेंगदाण्यावर ते भागलं पाहिजे. त्यानंतर 1 शेंगदाण्यापर्यंत कमी आलं पाहिजे, एका शेंगदाणा खाल्ल्यानंतर जगलं पाहिजे तुम्ही. अशा पद्धती आहेत आपल्याकडे. पण त्यावेळी साधनेचा जोरही जास्त पाहिजे. तो प्रयोग अजून कोणी केलेला नाही आहे. प्रतितत्व जय करायचा असेल तर हा प्रयोग गिरवावा लागतो. नंतर जलतत्व जय, तेजतत्व जय, वायुतत्व जय, आकाशतत्व जय. मुळातच चिरंतर पण जमत नाही, अजून ध्येयशुद्धी नाही, पुढचा डोलारा तर खूप उंच आहे. हे फार उंच आहे. ते हळूवार, हट्टाने नाही, दमनाने नाही, बळजबरीने नाही, इंद्रियांना पुचकारत हळुवारपणे. येणे एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे, हे जीवनाचे न घटे, येणे बीण. पण बळजबरीने नाही तोडायचं, हळुवार जायचं. मग अर्जुना स्वभावे, लहान मुलगा चरवंतर पण एकदम त्याला 60 आणि 70दा खा, 80-90दा तर होणार नाही. त्याला सांगायचं बाबा रे 5च वेळ खा. जो गिळतो ना 5 वेळेस खा. मग हळूहळू 7 वेळ, 1 महिनाभर 7 वेळ खा तू, मग 10 वेळ खा, मग 15 वेळ खा.
बस झालं. 25-30 वेळेस जरी त्यांनी चावलं सफिशियंट आहे. पुढे तो चांगला होईल, नंतर आपोआप तो 80-90 वेळेस चावेल. असा हळूवार जायचं, नाही तर खा 90 वेळेस. एकदम कसा खाईल, हळूवार जायचं. मग अर्जुना स्वभावे ऐसी याही नियमात ते पावे, जेणे परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. पण पार्था, रसाचे जयासाठी श्री गुरुकडून योग दीक्षिता स्वाभाविक असे योगिक नियम मिळतात. म्हणून नियम मिळतात. कधी आम्हाला भूक लागायची बापासाहेब, आम्ही हजर व्हायचो. खरं म्हणजे मनाने तयारच नव्हतो आम्ही. जाऊन हजर व्हायचं. बापासाहेब भूक लागली, काय करावं? जा असं करा. मग तसं करायचं, मग भूक जायची. याला योगयुक्त्या म्हणतात. योगयुक्त्या कुठेही लिहिलेल्या नाही, त्या फक्त गुरु हृदयात असतात. कुठल्याही पुस्तकात नाही, कुठल्याही वेदात नाही, कुठल्याही उपनिषदात नाही. शक्ती भक्ती एवढ्याचं वर्णन येईल, पण युक्ती याचं वर्णन येत नाही. शक्ती भक्ती युक्ती त्रिवेणी संगम. दिसते परी न धरवे हाती, ते ते पुसावे संता ते. तुकाराम म्हणतात, दिसते परी न धरवे हाती, ते ते पुसावे संता ते. दिसतंय पण हातात लागत नाही, त्यावेळेस ती युक्ती संताला जाऊन विचारावी. संत म्हणजे कोणतेही नाही, प्रवचनकार कीर्तनकार नो, ज्यांनी अनुभव घेतला ते. मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे, जेणे परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. पार्था, स्वाभाविक असे जे योगिक नियम मिळतात की त्यामुळे आपोआप निर्विष्ठता येऊन निर्विषय परब्रह्माचा अनुभव येतो. निर्विष्ठता म्हणजे हळूहळू तुमचं अन्न सुटेल, पाणी सुटेल, हवा देखील बंद होण्याचं स्थिर होईल, आणि त्याच वेळेस परब्रह्म परमात्मा प्रगट होईल. तुम्ही निर्विषयी झालं पाहिजे तर निर्विषयी परमात्मा प्रगट होईल. आणि तुम्ही भूताटकीचा आहार घेत असेल तर भूत प्रगट होईल अंगात. हा योगी व्हायला गेला आणि भूत झाला, बरोबर आहे. सगळं अन्नच भूताचं खाल्लं होतं. भूत प्रसन्न झालं, अंगात घुसलं याच्या. जेणे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. अरे परब्रह्माचा अनुभव या शरीरात येतो. भगवान निर्विषय, भगवान खात नसेल, भगवान शरीर जसं शुद्ध असेल तसंच आपलं पाहिजे. देव मंदिर शरीर करा, देव मन करा, देव बुद्धी करा, तर देव प्रत्यक्ष ह्या मंदिरात अवतरेल, नाही तर विसरून जायचं. बापासाहेब नाही म्हणायचे संडास छाप शरीरात देव कधीच येणार नाही. नाही नाही येऊ द्या, घाण असलं तर काय झालं, रोग असले तर काय झालं. रोगामध्ये निरोगी परमात्मा अवतरेल न होईल, कसं शक्य आहे? अंधार आणि उजेड एकत्र कधीच येणार नाही. तय शरीर भावना सती, इंद्रिये विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. तय शरीर भावना सती, जेव्हा शरीरात ते ब्रह्म मी आहे असा अनुभव नक्षकांत प्रगटतो. अनेक संतांनी लिहून ठेवलंय की ब्रह्म मी व्हावं, मी ब्रह्म व्हावं. मोठ्यांची नावं घेणार नाही, कॅसेटमध्ये येतील म्हणून. मोठमोठ्यांची हिंदुस्थानातले प्रख्यात संतांची तुम्ही पुस्तकं वाचा भगवद्गीतेवरची, त्याच्यात एवढंच लिहिलं आहे, मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं. असा जप केला की माणूस ब्रह्म होतो. त्यासाठी मी असं म्हणालो, उद्या मी म्हणतो मी डॉक्टर झालो, मी डॉक्टर झालो, मी डॉक्टर झालो. सर्टिफिकेट मिळेल ना मला कधी कधी, आणि पेशंट मिळेल की नाही कापायला पोटगीट. इतकं सोपं आहे. मी ब्रह्म व्हावं याचा जप केलं की ब्रह्म होतो. अनुभवाला यावं लागतं. ब्रह्म प्रगटलं पाहिजे.
देह नुरे मिहा सरे उरला उरे विठ्ठल तुकाराम. देह नुरे, देहाची पूर्ण आटणी झाली पाहिजे, चारी देह शुद्ध झाले पाहिजे सोन्यासारखे. मी हा सरे, अहंकार सरला पाहिजे. उरला उरे विठ्ठल, त्याच वेळेस विठ्ठल प्रगट होत असतो अंगात. नाहीतर तोपर्यंत बाहेरच विठ्ठल आहे, पांडुरंगाची तिथं मूर्ती आहे, पंढरीला जा आणि जन्म त्याच्यातच घालवा. तो पंढरीचा विठ्ठल कधी अंगात प्रगट होणार नाही. ती मूर्ती आणि तुम्ही जितकं अंतर आहे तेवढं अंतर आयुष्यभर राहील. तुमचा देव शेवटी बाहेरच, तुमचा म्हणजे बाकीच्या लोकांचा देव बाहेरच, आतमध्ये कधी घुसणारच नाही. जोपर्यंत बाहेरचा देव आहे आणि भक्त आणि देवामध्ये जेवढं अंतर आहे, प्रभू कसा येईल हृदय मंदिरात? त्यांना अंतर कायम आहे. मंदिरातला देव अजून कायम आहे, तो मंदिरातच राहणार आहे, तुमच्याबरोबर नाही राहणार. तय शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. त्यासाठी फार तयारी पाहिजे. स्वतः देव झालं पाहिजे. देव होऊन देव पाहावा असं बाप्पासाहेब म्हणायचे. स्वतः देव व्हावं, मग देव दिसतो, त्याच्याशिवाय देव दिसत नाही. मग बाकीच्या लोकांसाठी जड देव आहे मूर्तीमध्ये, पाहत बसा. तो कधी चेतन होणार नाही आणि तो कधी अंगातही येणार नाही. कुठलेच प्रयोग नाहीत वैज्ञानिक. फक्त बाबा आदमनी सांगितलंय म्हणून आम्ही तसे करतोय. तय शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. अर्जुना, सिद्ध पुरुष कसा असतो, प्रज्ञावान कसा असतो, स्थितप्रज्ञ कसा असतो, असा अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर 28 गुणसंपदा भगवंतांनी वर्णन केल्याची मी काल सांगितलं, त्या ओव्यांमधनं आता प्रगट होत आहेत. जय तय शरीर भाव नासती, जेव्हा शरीरात ते ब्रह्म मी आहे असा अनुभव नक्षकांत प्रगटतो, तेव्हा शरीर भाव पूर्ण नाहीसा होतो आणि इंद्रिय विषय विसरतात. जनाबाई देखील अंगठे बहादर म्हणते, हृदय खाना बंदी केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय खाना बंदी केला आत विठ्ठल कोंडीला. कोंडून टाकलाय, आता पंढरीच्या विटेवर नाही येतो, आता माझ्या हृदयात प्रगटलेला आहे. तय शरीर भाव नासती, शरीराचा भाव नाहीसा होणे म्हणजे काय हो? अशी स्थिती साधनेमध्ये उत्पन्न होणे, बुद्धियोग मिळाल्यानंतर की शरीराची जाण न राहणे, जाणीव न राहणे. मी म्हटलं ना की ज्यावेळेस मी आणि आपले चंद्रशेखर गाडगीळ दोघं बसले असताना दगडासारखं शरीर झालं, 1 इंच नव्हे, 1 सूतही हललं नाही, शरीर भाव संपला. हळूहळू देहाची जाणीवच राहत नाही, इतकं सेन्सेशनलेस स्थिती होते, त्याला वैराग्य म्हणतात. मांड्या सोडू नका का म्हणतो साधकांना? की बाबा रे, वैराग्य मांडीपासून सुरू होतं, पायाच्या अंगठ्यापासून सुरू होतं. त्या जर कळा नाही सहन केल्या तर वैराग्य संपलं तुमचं. खालून वर वाढत जातं वैराग्य, पायाच्या अंगठ्यापासून सुरू होतं. मुंग्या येणं आणि आग प्रगटणं तिथून सुरू होतं आणि ती सहन केली पाहिजे. आणि जितकं बाप्पासाहेबांना मोदीजी महाराजांनी पत्रात लिहिलंय, जितकी जितकी उष्णता ज्याने सहन केली, पचवली, टिकवली, तितका तो सिद्ध.
वय वाढलं म्हणून सिद्ध नाही, आणि प्रवचन देता आले म्हणून सिद्ध नाही, आणि महाराज एखाद्या पीठावर बसला म्हणून सिद्ध नाही. जितकी जितकी उष्णता ज्याने सहन केली, टिकविली आणि पचवली, तितका तो सिद्ध. काय सुंदर व्याख्या आहे. आपण खट मांडी सोडतो, मांडीवर बसता येत नाही, पुढे सरकताच येणार नाही, वैराग्य कधीच येणार नाही अंगामध्ये. तेव्हा शरीरभाव पूर्ण नाहीसा होतो, पूर्ण शरीरभाव नाहीसा होतो. म्हणून भगवान महावीर शेवटच्या अवस्थेमध्ये वस्त्र सोडली नाही. काट्या कुठात कुपाट्यात जात असताना, वनात गिरीकंदरात जात असताना देहाचा विसर पडला, देहभावाचा विसर पडला, अंगावर काय आहे याचा विसर पडला, आणि त्यावेळेस काट्या कुट्यात झुडपात वस्त्र अडकल्यानंतर फाटली, त्याचं भान राहिलं नाही.